Nana muna di paitu di paitu nana muna ayo sutra maga jara asa nana muna nana muna tiara tu di paitu Nana muna kone kesor. Nana muna sebelum tu. Nana muna. Mami receive. Welcome back to new vlog. Vlog मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे भोगीचा दिवस आणि सकाळपासून तुम्ही बघितलं जसं की रांगोळी काढणं म्हणजे आज सोलापूरमध्ये मोठा सण असल्यासारखं वातावरण असतं आणि प्रियांशचं तर बघताय तुम्ही कसं त्याचे लाड चालले बाहेर आणि मस्ती चालली आहे. मी आता पप्पांसाठी बनवते सुशीला बनवते कारण गरगटा वगैरे बनवायचं आहे अजून त्यामुळे तोपर्यंत नाश्त्याला मी सुशीला बनवते. आम्ही गेलेत बाहेर थोडं भाजी काहीतरी राहिली आहे टाकायला गेले. अरे बापरे माऊ फोटो काढते तुझा चालू करतो तुम्ही बसा मी चालू करतो. प्रियांश पप्पांना बाय कर काम आहे थोडं काम करून येतात लगेच. मग रात्री तुला कसे घेऊन गेलते रात्रीपर्यंत आपण मामा तिथं व्हिडिओ ते पिशवी तू काका आपल्याला तिथं कसं दिलं होतं काय आणलं होतं पण काय तसं रात्री आता नाही ते उघडायला चालू थांब मी अजून येतो मी तुला हा परत लगे घेऊन येतात. हा मग येताना तुला डेअरी स्ट्रॉबेरी घेऊन येतात सांग त्यांना. स्ट्रॉबेरी घेऊन येतात स्ट्रॉबेरी. बघ टायगर आहे टायगर पाठी मग बघ तिथे टायगर बसलंय ना. क्रियान झोपला हो तर शेंगदाण्याचे लाडू नाही शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी मी हे करायला लागले. कूट जे केलं ना ते चाळून घ्यायला लागले. पूर्ण झोपलाय तो मला मिक्सर करायचं होतं. झोपलाय 2 मिनिटं थांबतेच मी एवढं तर मिक्सर करून घेतो. थोडंच राहिलं एवढं तर आहे मग मिक्सर वेळेस मग तर नाही उठायचं. उठलं तर उठू दे आंघोळ घालतो आधी झोप झाली ते बंद कर. क्रियांश झोपलाय जस्ट ओम दादाच्या मांडीवरती. पहिल्यांदा तो असं कोणाचं तरी मांडीवर झोपला लवकर तो त्याच्या पप्पाच्या पण मांडीवर झोपत नाही आता. आज तो झोपला मी शॉक झाले म्हणून मी बघायला आले झोपलाय का खरं आणि मला पण झोपवलं म्हणून लय एक्सपिरियन्स वाटायला. पहिली बार मी कोणाला तर माझ्या मांडीवर झोपलो म्हणून. क्रियांश रेडी झाला आता गड्ड्यात जाण्यासाठी. क्रियांश कुठे जाणार आहे तू आता. बघू तुझा शर्ट दाखव. उभा राहा मी पण रेडी झाली आहे. मम्मी आतमध्ये पोळ्या बनवत होते शेंगदाण्याच्या पोळ्यांचा चालू आहे. पूजा आमची मगाशी बघितलीच असेल तुम्ही आता अजून एकदा दाखवते. आता परत दूध दिवा लावलाय संध्याकाळचा. सोन्याचं
ना तेलामुळे ते चमक. आता याच्यात त्याला फणी करते ते नावाचे फणी असते. गर्दी तर भयंकर आहे, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊ, आतमध्ये नाही. पण आजच्या दिवशी इथे येणं हे महत्त्वाचं असतं. आपण त्यांच्या गाभाऱ्यात जरी येऊन दर्शन घेतलं, गर्दी दाखवते मला. ही आत्ताची गर्दी काहीच नाही, पण याच्यापेक्षा जास्त गर्दी असते सकाळी. शूट चाललंय बघा, कसं मुलाचं शूट करण्यासाठी काय पळापळ चालली आहे हे बघा. आज आम्ही तिघांनी पण वाईट घातलंय. मी वाईट घातलंय, त्यांनी वाईट घातलंय, क्रिएशनी पण वाईट घातलंय. पाठी येतो, ठीक आहे ये. मी जाऊ पुढे, हा ठीक आहे. आता आलं आपण सिद्धेश्वरचे जे समाधी आहे ना तिथे आलं. हे आहे समाधीचं स्थान. आज इथे आतमध्ये एंट्री नाही आहे, बाहेरूनच तुम्ही पण दर्शन करून घ्या. तिथं पूर्ण गुळाच्या ढेपणी हे केलं. इथे सगळं इथे ना गुळांच्या ढेपी ठेवलेल्या. जे जे भक्त लोक आहेत त्यांनीच आपलं तीळ गुळ म्हणतो ना आपण, त्यांनी गुळ वगैरे देवाला हे केलं, चढवलं. तिथे गेले क्रियाशचे पप्पा. म्हणजे गर्दी नाही आहे, मला वाटलेलं आज दर्शन पण नाही होणार आम्हाला, पण नाही आहे तसं काही. गर्दी तर अजिबात नाही आहे, दर्शन पण होईल असं वाटतं. आता आतमध्ये जातो, तिथे दर्शन घेतो. खूप मोठी लाईन आहे, त्यामुळं आम्ही बाहेरूनच गाभाऱ्यातूनच दर्शन करणार आहे. कारण क्रियांश एवढा वेळ नाही थांबणार, बराच वेळ लागेल आतमध्ये दर्शन करायला. गाभाऱ्यातून दर्शन घेतो आणि मग जातो आम्ही, कारण आत्ताच त्याचं चालू झालं, थांबत नाही होतो. आल्याच खेळत बसलाय तो. काय काय आणलंय तुला? हे बॉलचं ट्रॅक्टर सारखं. ते ट्रॅक्टरनी तर असं वाटतं आमचं घर आता सगळं ट्रॅक्टरनीच भरून जाणार आहे. एवढे ट्रॅक्टर आणि एवढे गाड्या झाल्यात ते विचारू नका. काढला लगे. जेवायला बसले आता आम्ही, मी आणि मम्मी एवढं शेंगदाण्याची पोळीच बनवत होत्या, बनवल्या. आता जेवायला आता भोगीचं जेवण सकाळी तुम्हाला दाखवू शकलं ना, आता दाखवते. बाजरीची कडक भाकरी आहे, धपाटे आहेत आणि शेंगदाण्याची पोळी आणि गरगट्टा भाजी. हे आहे आजचं भोगीचं जेवण. आणि ह्या जेवणाबरोबर मी आता जेवण करून घेणार आहे आणि त्याबरोबरच आजचा हा जो ब्लॉग असेल तो इथेच आपण एंड करणार आहे. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तो पण बघायला विसरू नका. आणि अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.